व्हिडिओ आवडला तर लाईक करा. साई सहवासची शाळेची गोष्ट. लातूरच्या बाहेरच्या बाजूला एक सुंदर कॉलनी होती. नाव होतं साई सहवास. त्या कॉलनीत रोज सकाळी एक गंमत चालू व्हायची, कारण तिथं 5-6 गोड मुलं एकाच वेळी शाळेसाठी तयार व्हायची. दिव्यांशू, अगस्त्य, माधव, सान्वी, जान्हवी आणि तनिष्का. सगळ्यांची शाळा एकच, प्रिन्सिपल गुरुकुल स्कूल. सकाळचा धावपळीचा दिवस. सकाळी 7:30 वाजले की संपूर्ण साई सहवास गजबजून जायचं. कोठे मम्मी डबा बांधत होती, तर कोठे पप्पा बूट शोधत होते, आणि कुठेतरी जान्हवीचा रिबन हरवलेला असायचा. "अगं जान्हवी, लवकर कर, गाडी आली," सान्वी ओरडायची. गेटजवळ शाळेची पिवळी गाडी उभी असायची. ड्रायव्हर राजू काका नेहमी हसमुख. "अरे वा, आज सगळे टाईमवर," राजू काका म्हणायचे. पण पुढच्या क्षणी अगस्त्याचा बूट उलटा घातलेला दिसायचा. सगळे हसून लोटपोट व्हायचे. शाळेच्या गाडीतली धमाल. गाडीत बसल्यावर सुरू व्हायची खरी मजा. दिव्यांशूला गाणी गाण्याची सवय होती. तो हम होंगे कामयाब म्हणायचा, आणि सगळे त्याच्या मागे म्हणायचे, एक दिन. माधव नेहमी खिडकीतून बाहेर बघत बसायचा. "पहा, आज ढग बघ किती छान दिसतायत." सान्वी लगेच म्हणायची, "ते ढग नाहीयेत, ते साखरेचं गोळं आहे." सगळे पुन्हा हसून फुटायचे. शाळेतला दिवस. शाळेत पोहोचल्यावर प्रिन्सिपल गुरुकुलमध्ये घंटा वाजायची. प्रत्येक वर्गात शिक्षक हसून स्वागत करायचे. जान्हवी आणि सान्वी एकत्र बसायच्या. अगस्त्य आणि दिव्यांशू नेहमी काहीतरी करामत दाखवायचे. एका दिवशी सुट्टीत त्यांनी कागदाची विमाने उडवली, आणि ते विमान थेट प्रिन्सिपल सरांच्या टेबलवर जाऊन पडलं. सगळ्यांना वाटलं तर शिक्षा, पण प्रिन्सिपल सर हसले आणि म्हणाले, "हे विमान खूप छान बनवलंय, पण पुढच्या वेळी गणिताचं गृहपाठही एवढ्याच काळजीने करा." सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शाळेचा गार्डन साहस. एक दिवस शाळेत प्रोजेक्ट होता निसर्ग ओळखा. मुलांना झाडं, फुलं आणि पक्ष्यांची माहिती गोळा करायची होती. गुरुकुलच्या बागेत ते सगळे फिरायला गेले. माधव म्हणाला, "ही फुलं मी घरी लावले तर?" "काय?" दिव्यांशू म्हणाला, "पण झाडं लावायची असतात, तोडायची नाही." सान्वीने एक लहानशी गुगलगाय उचलली आणि म्हणाली, "पहा, ही पण आपली निसर्गाची मैत्रीण." त्या दिवसानंतर सगळ्यांनी ठरवलं, दर रविवारी साई सहवासमध्ये एक झाड लावायचं. संध्याकाळचा परतीचा प्रवास. शाळा सुटल्यावर पुन्हा गाडीत सगळे एकत्र. आज गणिताची परीक्षा चांगली झाली म्हणून राजू काकांनी गाणी लावली. अपना टाइम आएगा वाजलं आणि गाडीतले सगळे मुलं गाणं म्हणायला लागले. साई सहवास जवळ येताच सगळ्यांनी एकत्र म्हटलं, "काल परत भेटूया." "हो, आणि झाडाला पाणी द्यायला विसरू नका." सान्वी आठवण करून द्यायची. शेवटचा सीन. रात्री कॉलनीत शांतता होती. पण प्रत्येक घरातून एकच आवाज येत होता, "बॅग पॅक केलीस का?" "हो मम्मी, उद्या पुन्हा गुरुकुलला जायचं आहे."
साई सहवास पुन्हा उजाडणार होतं. मुलांच्या हास्याने, गाडीतल्या गप्पांनी आणि मैत्रीच्या गोष्टींनी भरलेलं.